हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी रमाकांत पांचाळ आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खूप खूप स्वागत करतो. आपण 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिशची सिरीज लॉन्च केलेली आहे, ज्यामध्ये आपण शिकतो आहे पोएट्री सेक्शन आणि पोयम स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स. आपण 2 भागामध्ये या पोएमचं कॉम्प्रिहेन्शन अपलोड करणार आहोत आणि त्यानंतर आपण या पोएमचं घेणार आहोत ॲप्रिसिएशन. आणि ही पोएम आहे आपल्या सिलेबसमधली शेवटची पोएम. सर्व पोएमचं कॉम्प्रिहेन्शन आणि ॲप्रिसिएशन आपण या चॅनलवरती अपलोड केलेलं आहे. जर अजूनही तुम्ही माझे व्हिडिओ पाहिले नसतील, यापूर्वीचे ॲप्रिसिएशनचे व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की पाहून घ्या. आणि आता आपण चालू करतो आहे स्मॉल टाउन्स अँड रिव्हरचं कॉम्प्रिहेन्शन पार्ट 1. सर्वात पहिल्यांदा आपण बघूया या पोएमची जी पोएट आहे ती पोएट आहे इंडियन पोएट, जिचं नाव आहे मेमॅंग दाय. मेमॅंग दाय ही कुठच्या कवयित्री आहेत तर या आहेत अरुणाचल प्रदेश, त्याला आपण म्हणतो नॉर्थ ईस्ट स्टेट्स. त्यांची थोडक्यात इन्फॉर्मेशन आपण आता पाहूया. मेमॅंग दाय द पोएट इज फ्रॉम द नॉर्थ ईस्ट स्टेट ऑफ अरुणाचल प्रदेश. कुठल्या आहेत त्या? अरुणाचल प्रदेशच्या आहेत. शी सर्व्ड इन द IAS. काय करत होत्या? IAS होत्या त्यापूर्वी. आणि आता काय करताय तर मल्टीफॅसेटेड चॅम्पियन फॉर नेचर कॉन्झर्वेशन. निसर्ग जे संरक्षक आहेत, कॉन्झर्वेशन जे करण्याचा प्रयत्न करतात, त्यामधले हे सर्वात महत्त्वाचं नाव आहे मेमॅंग दाय. त्या कवयित्रीसुद्धा आहेत आणि नेचर लवरसुद्धा आहेत. निसर्गप्रेमी त्यांना आपण म्हणतो, त्यासुद्धा त्या आहेत. हर पोएम्स आर अबाउट द नॅचरल ब्युटी. कशाबद्दल लिहितात पोएम? नेहमी निसर्ग सौंदर्याबद्दल लिहितात. ऑफ हर नेटिव्ह माउंटेन्स. आता त्या ज्या ठिकाणी राहतात अरुणाचल प्रदेश, त्या ठिकाणी आपल्याला माहीतच आहे की हिमालयाच्या रांगा आहेत. मोठी ब्रह्मपुत्र नदी त्या भागातून वाहते आणि या सर्वांचं वर्णन तिच्या कवितेतून आपल्याला पाहायला मिळतं. रिव्हर्स अँड फॉरेस्ट. फॉरेस्ट हिमालयाचा भाग असल्यामुळे आणि खूप जोराचा पाऊस पडत असल्यामुळे तिथे चांगली वनसृष्टी आहे. हर पोएम्स रिफ्लेक्ट हर हार्टब्रेक ॲट द वे द रिजन वॉज निग्लेक्टेड. बघा तिचं हार्टब्रेक का असं होतं आहे, तिच्या भावना का दुखावल्या जात आहेत, तर ज्या इन द वे जशा प्रकारे त्यांचा जो प्रदेश आहे तो निग्लेक्ट केला जातो, दुर्लक्षित आहे. तुम्हाला माहीत असेल की नॉर्थ ईस्ट जे स्टेट आहेत, 7 सिस्टर्स आपण त्यांना म्हणतो, त्यांची प्रगती जशी या बाजूच्या राज्यांची झालेली आहे तशी प्रगती त्या राज्यांची झालेली नाही आहे. एक्सप्लॉयटेड. बघा तिथे खनिज संपत्ती आहे, वनं आहेत आणि त्यांचे कशा प्रकारे एक्सप्लॉइट केलं जातं, कशा प्रकारे ते नष्ट होत चालले, एक्सप्लॉइट केलं जातं त्यांचा. अँड हाऊ इट कॉन्स्टंटली सीज डिस्ट्रक्शन्स. उद्ध्वस्त केले जाते सर्व. अँड डेथ. कशा प्रकारे त्या निसर्गाची हत्या केली जाते हे बघून त्यांचा हार्टब्रेक होतं आहे, त्यांच्या भावना दुखावल्या जात आहेत, त्यांचं मन विषण्ण होतं. In this poem, the poet describes a landscape and nature. The river is a dominant feature in this poem. रिव्हरचं वर्णन सर्वात जास्त या कवितेमध्ये केलेलं आहे. बघूया आपण पोएम स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स. स्मॉल टाउन्स ऑलवेज रिमाइंड मी ऑफ डेथ. सुरुवातच बघा कशी झालेली आहे की त्यांनी सांगितले की जे छोटी खेडी आहेत, त्यांचं गाव हे सुद्धा एक छोटंसं खेडं आहे, टाऊन आहे, तर ते काय रिमाइंड करून देतं की डेथचं रिमाइंड करून देतं, मृत्यूचं रिमाइंड करून देतं. बघा तुम्हाला या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे की कशाप्रकारे निसर्गाची हत्या होते आणि निसर्गाची हत्या कवयित्रीने माणसाच्या मृत्यूबरोबर जोडलेली आहे. माय होम टाऊन लाईज कामली ॲमिड्स द ट्रीज. त्यांचं जे होम टाऊन आहे ते कामली अगदी शांतपणे कुठे आहे, अगदी त्या झाडांच्या मध्ये वसलेलं आहे. ॲमिड्स वसलेलं आहे, त्याच्या मध्यभागी त्याच्या सभोवती सर्व जंगल आहे. इट इज ऑलवेज द सेम. कसं आहे त्यांचं गाव? समानच आहे, सतत कंटिन्युअली सारखंच आपल्याला दिसतं. इन समर ऑर विंटर. हिवाळा असू दे की उन्हाळा असू दे. विथ द डस्ट फ्लाईंग. ती धूळ उडत असते. ऑर द विंड हॉलोईंग डाऊन द गॉर्ज. हॉलिंग डाऊन म्हणजे काय? हॉलिंग म्हणजे खूप जोरजोरात आवाज करणे. गॉर्ज म्हणजे बघा तिथे दऱ्या आहेत. आत्ताच आपण चर्चा केली की त्या बाजूला हिमालय आहे. हिमालय आहे म्हटल्यानंतर दर्या येणार आणि या दर्याच्या भागातून जो वारा आहे तो कसा होतो? हॉलिंग. खूप जोरजोरात आवाज करत वाहत असतो. पुढे बघा काय म्हटलंय. जस्ट द अदर डे समवन डाईट. बघा दररोज कोण नाही कोण
जस्ट द अदर डे. दररोज कोणाची ना कोणाची हत्या होत असते, दररोज कोणतरी मरत असतं. आता इथे मरणं म्हणजे काय बघा, इथे निसर्गाशी जोडून आपल्याला बघितलं पाहिजे की त्यांचा जो प्रदेश आहे तो एक्सप्लॉइट केला जातो आहे, निसर्गाची हत्या होत चाललेली आहे, ती नदी प्रदूषित होत चाललेली आहे, वनसंपत्ती कमी होत चाललेली आहे, खनिजांसाठी मोठमोठ्या खाणी खोदल्या जात आहेत, अशा प्रकारे निसर्गाचं शोषण केलं जात आहे. म्हणूनच काय म्हणते कवयित्री की दररोज कोण नाही कोण मरत असतं. इन द ड्रेडफुल सायलेन्स, भयानक अशा शांततेत आम्ही काय करतो, वी वेप्ट, आपण अश्रू ढाळतो, रडतो त्यांच्यासाठी. लुकिंग ॲट द सॅड रेथ ऑफ ट्यूबरोजेस. सॅड रेत, रेत म्हणजे काय बघा, तर फुलांचे बघा ते गोल गोल असे हार केले जातात मेलेल्या माणसासाठी, ते त्या याच्यावरती ठेवले जातात, त्याच्या त्या डेड बॉडीवरती ठेवले जातात जे लोक पाहायला येतात ते. म्हणजे काय बघा, रेत, रेत म्हणजे काय, फुलांचे जे हार आहेत ते सॅड रेत म्हटले बघा. आता हार कधी सॅड होतील का, परंतु सॅड रेत असं कल्पना केलेली आहे. ऑफ ट्यूबरोजेस, ट्यूबरोजेस गुलाबाचे फुलांचे वगैरे ते हार तयार केले जातात. लाईफ अँड डेथ, लाईफ अँड डेथ, ओनली द रायच्युअल्स आर परमनंट. रायच्युअल म्हणजे काय बघा, धार्मिक विधी. फक्त धार्मिक विधी हे शाश्वत आहेत, बाकी सर्व लाईफ आणि डेथ ही काय आहे, अशाश्वत आहे. असं म्हणायचं आहे कवीला की आपण अशाश्वत आहोत, परंतु जे धार्मिक विधी केल्या जातात मेल्यानंतर त्या काय आहेत, शाश्वत आहेत. या ठिकाणी बघा निसर्गाचं कवीला सांगायचं आहे की निसर्गाचे शोषण होत आहे, निसर्गाची कशा प्रकारे हत्या होते, आणि आपण एक दिवस फक्त रडतो आणि दुसऱ्या दिवशी लाईफ गोज ऑन असं आपण चालू ठेवतो. त्यामुळे कवयित्री आपल्याला त्या समस्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करते की आपण काहीतरी एक स्ट्रॉंग भूमिका घेतली पाहिजे, आपण एक त्याच्या स्ट्रॉंग एक स्टेप घेतली पाहिजे निसर्गाचं कॉन्झर्वेशन करण्यासाठी. पुढे बघा, द रिव्हर हॅज अ सोल. कवयित्री या ठिकाणी नदीचं वर्णन करते. कोणत्या नदी आहेत बघा, लोहित नदी आहे, त्यानंतर ब्रह्मपुत्रा नदी आहे, मोठी ब्रह्मपुत्रा नदी अरुणाचल प्रदेशमधून वाहते. तर काय म्हटलं बघा, रिव्हर हॅज अ सोल, म्हणजे रिव्हर बघा, भारतात नदीला आपण एक पूज्य पवित्र असं मानतो आणि नदींची आपण पूजा करतो. म्हणून काय म्हटलं बघा, आत्मा आहे, नदीला सुद्धा आत्मा आहे असं म्हटलंय. इन द समर इट कट्स थ्रू द लँड. समर उन्हाळ्यात ती जोरजोरात वाहते, अगदी ते जे काय वाटेत येईल त्याला कट करून पुढे येते. लाईक अ टॉरंट ऑफ ग्रीप. टॉरंट म्हणजे काय बघा, टॉरंट म्हणजे असं एखादा जोराचा बघा, जोराचा प्रवाह. टॉरंट म्हणजे काय, जोराचा नदीचा प्रवाह, आणि तो कशातून वाहतो बघा, असं म्हटलंय की दुःख, ग्रीप म्हणजे दुःख, दुःखाचा जोरात प्रवाह व्हावा अशा प्रकारे नदी ती जोरात वाहते उन्हाळ्याच्या वेळी. मग कवीला असं काय वाटतं की समटाईम्स आय थिंक, मला असं वाटतं कधी कधी की इट होल्ड्स इट्स ब्रेथ, तिने आपला श्वास रोखून ठेवला आहे, श्वासोच्छ्वास करायला होत नाही आहे तिला. सिकिंग अ लँड ऑफ फिश अँड स्टार्स. बघा या ठिकाणी टोरंट ऑफ ग्रीप, दुःख, जणू काही दुःख ती ओसंडून बाहेर टाकत आहे, अशा प्रकारे जोरात ती वाहते. म्हणून कवयित्रीला वाटतं की तिने आपला श्वास रोखून धरला आहे. श्वास कधी रोखून धरतो माणूस, की त्याला एकतर श्वास घेता येत नसेल किंवा त्याला श्वास घ्यायचा नसेल. मग आता बघा, आता इथे काय सीक करण्याचा, काय शोधण्याचा प्रयत्न करते नदी, लँड ऑफ फिश. म्हणजे काय झालं आहे, नदी इतकी प्रदूषित झाली आहे, एवढी डर्टी झाली आहे की आता तिथे फिशच नाही आहेत, ते शोधण्याचं ती नदी प्रयत्न करते. अजून काय, स्टार्स. आता स्टार्स, नदी स्टार असतात का, नाही, परंतु रात्रीचे जेव्हा चांदणे आकाशात असतात ते प्रतिबिंब पाण्यात रिफ्लेक्ट होतं. परंतु पाणी इतकं प्रदूषित झालं आहे, नदीचं पाणी इतकं प्रदूषित झालं आहे की ते स्टार रिफ्लेक्टच होत नाही आहेत, आणि तो भाग शोधण्याचा नदी प्रयत्न करते की ज्या भागातून ती क्लीन आणि प्रदूषणरहित वाहू शकेल. परंतु ते शक्य आहे का नदीला, नाही आहे, कारण नदी इतकी मानवाने प्रदूषित करून टाकलेली आहे. त्यानंतर आपण आता बघूया या कवितेचा हा जो भाग झाला आहे, हा जो एक्स्ट्रॅक्ट झाला आहे पार्ट 1, त्याचे क्वेश्चन आन्सर आपण आता बघूया. द पोएट हॅज डिस्क्राइब्ड अ स्मॉल टाउन इन अरुणाचल प्रदेश. पिक आउट फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट द लाईन्स दॅट डिस्क्राईब द पोएट्स टाउन. आपल्याला अशा लाईन सांगायच्या आहेत की ज्या लाईनमधून आपल्याला कवयित्रीचं जो गाव आहे त्या गावाबद्दल इन्फॉर्मेशन मिळत आहे. माय होम टाउन लाईज कामली ॲमिड्स द ट्रीज. इट इज ऑलवेज द सेम इन समर अँड विंटर with the dust flying or the wind howling down the gorge. त्यानंतर काय म्हटलं बघा, डिस्क्राईब द रिव्हर इन द थर्ड स्टांजा. थर्ड स्टांजामध्ये रिव्हर कशा प्रकारे दिलेली आहे त्याचं वर्णन आपण करायचं आहे.
द रिवर फ्लोज विथ ग्रेट फोर्स. कशी वाहते? जोरात वाहते. लाईक अ टॉरंट. अगदी मोठा प्रवाह एकदम जसं जोरात वाहतो तशी ती वाहते. द रिवर हॅज अ सोल. आत्मा आहे स्वतःचा. इट ब्रेथ्स. ती सुद्धा श्वासोच्छ्वास करते. बट इट सीम्स ॲज इफ द रिवर इज होल्डिंग इट्स ब्रेथ. ॲज इफ म्हणजे जणू काय. असं दिसतंय कवयित्रीला की जणू काय तिने आपला श्वास रोखून धरलेला आहे. इट सीम्स टू बी इन सर्च ऑफ फिशेस. कसं वाटते आपल्याला बघून नदीला? नदी अशी जोरात का वाहते? तर जणू काय ती काय करते? माशांचा शोध घेते. विच विल लिव्ह इन इट. जे तिच्यामध्ये राहतील. अँड स्टार्स विच विल बी रिफ्लेक्टेड इन वॉटर. आणि ते स्टार शोधण्याचा ती प्रयत्न करते की ते तिच्या पाण्यामध्ये रिफ्लेक्ट होतील. पुढे काय म्हटलं बघा, मेक अ लिस्ट ऑफ नॅचरल एलिमेंट्स मेन्शन इन द एक्स्ट्रॅक्ट. ट्रीज आहे, विंटर आहे, समर, विंड, ट्यूबरोजेस, लाईफ, लँड, रिव्हर, फिश, स्टार्स. अशा प्रकारे आपल्याला काय दिसते इथे? नॅचरल एलिमेंट्स दिसत आहेत. द पोएट कन्व्हिन्स्ड विथ द थॉट ऑफ इमॉर्टॅलिटी ऑफ वॉटर. इमॉर्टॅलिटी बघा, पाणी हे काय आहे? पाणी अमर आहे, इमॉर्टल आहे. मग ते अमरत्व पाण्याचं कसं वर्णन केले कवीने? पिक आउट द रिलेव्हंट लाईन्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. कसं सांगितलं बघा, द रिव्हर हॅज सोल. आत्मा कुणाला असतो? तर आत्मा हा काय म्हटले बघा, इमॉर्टल सांगितलं आहे, अमर आहे. तसं नदी कशी अमरत्व प्राप्त झाली आहे? तर तिच्याकडे काय आहे? आत्मा आहे. पुढे बघूया आपण. स्टेट द इम्पॉर्टन्स ऑफ नेचर इन द लाईव्स ऑफ द पीपल फ्रॉम द नॉर्थ ईस्टर्न पार्ट ऑफ इंडिया ॲज एक्सप्रेस्ड इन द पोएम विथ रेफरन्स टू फ्लॉवर्स अँड रिव्हर्स. आपल्याला नेचर सांगायचं आहे आणि कशा प्रकारे ते इम्पॉर्टन्स ऑफ निसर्गाचं जे महत्त्व त्या लोकांमध्ये कशा प्रकारे आहे हे आपल्याला सांगायचं आहे. पहिल्यांदा बघा, फ्लॉवर्स ट्यूबरोजेस आर ओवन इन टू रेस टू बी प्लेस्ड ऑन द बॉडी ऑफ अ डिपार्टेड ॲज अ मार्क ऑफ लव्ह अँड रिस्पेक्ट. फुलं वाहिली जातात की एखादा माणूस जो निघून गेला या जगातून त्याला फुलं वाहिली जातात आपलं प्रेम दाखवण्यासाठी. द पीपल बिलीव्ह. रिव्हर काय म्हटलं बघा, द पीपल बिलीव्ह. विश्वास ठेवतात की रिव्हरला पण आत्मा आहे. दे रिस्पेक्ट. आदर करतात त्यांच्या नद्यांचा. अँड इवन रिव्हर इट ॲज डिवाइन ॲज इट्स वॉटर आर इमॉर्टल. दैवी गोष्ट मानली जाते की वॉटर काय आहे? अमरत्व प्राप्त झालेलं आहे. द रिव्हर हॅज अ सोल. एलेबरेट द कॉन्सेप्ट इन युअर वर्ड्स ॲज द पोएट हॅज एक्सप्लेन इन द एक्स्ट्रॅक्ट. नदीला सुद्धा आत्मा आहे हे तुमच्या शब्दात सांगा. काय म्हटले बघा, वेन द पोएट सेज द रिव्हर हॅज अ सोल ही पर्सनिफाईज द रिव्हर. बघा, आता नदी ही काय आहे? निर्जीव आहे, परंतु त्याला आत्मा आहे म्हणजे सजीवाचं वर्णन केलेलं आहे. असं ज्यावेळी होतं त्यावेळी आपण काय म्हणतो? पर्सनिफिकेशन, फिगर ऑफ स्पीच होतो. द रिव्हर फ्लोज विथ ग्रेट फोर्स. कशी वाहते? खूप जोरात वाहते. लाईक अ टॉरंट ऑफ ग्रीफ. शोकाचा जो एक प्रवाह आहे मोठा, दुःखाचा एक मोठा प्रवाह आहे तशी वाहते. द रिव्हर फ्लो विथ ग्रेट फोर्स कॅन बी लाईक अ पर्सन पॉवरिंग आउट ग्रीफ इन अ स्टॉर्म ऑफ इमोशन. असं दिसते आपल्याला की एखादा माणूस काय करतोय? आपलं दुःख वादळ, भावनांचं वादळाप्रमाणे काय करतो? आपलं दुःख व्यक्त करतोय असं वाटतंय त्या नदीकडे बघून. द रिव्हर ऑल्सो सीम्स टू बी होल्डिंग इट्स ब्रेथ. आणि नदी आपल्याला असे दिसते की तिने आपला श्वास रोखून धरला आहे. मे बी बिकॉज इट इज चोकिंग विथ फिल्थ. कचऱ्याने चोक झाली, जाम झाली ती नदी. देअर आर नो फिशेस. आता मासे नाही आहे तिथे. इट इज नॉट क्लिअर अँड स्पार्कलिंग. क्लिअर शुद्ध पाणी सुद्धा नाही आहे त्याच्यामध्ये. सो द पोएट सेज आय थिंक इट होल्ड्स इट्स ब्रेथ सिकिंग अ लँड ऑफ फिश अँड स्टार्स. मासे सुद्धा नाही आहेत किंवा ते स्टार रिफ्लेक्ट सुद्धा होत नाहीत पाण्यामध्ये, इतकी ती नदी प्रदूषित झालेली आहे. पुढे काय बघा, द पोएट हॅज यूज्ड सम अनकन्व्हेन्शनल एक्सप्रेशन्स. इल्युस्ट्रेट देम इन युअर वर्ड्स. टॉरंट ऑफ ग्रीफ हे अनकन्व्हेन्शनल काय केले? एक्सप्रेशन आहे. असं का म्हणाले कवी? तर काय म्हटले बघा, द पोएट डिस्क्राईब्स द रिव्हर फ्लोविंग इन समर विथ ग्रेट स्पीड. उन्हाळ्याच्या दिवसात एकदम ग्रेट स्पीडने वाहते. जस्ट लाईक समवन बिकम्स इमोशनल इन ग्रेट सॅडनेस. एखादा माणूस भावनावश होतो बघा दुःखामध्ये, तशी ती नदी दुःखामध्ये म्हणजे दुःख व्यक्त करायला जोरजोरात वाहत आहे असं कवयित्रीला वाटतं. द फोर्स ऑफ द वॉटर सीम्स टू बी लाईक द आउटपोरिंग ऑफ सॉरो ऑफ द रिव्हर. असं वाटतंय की एक नदी आपलं दुःख व्यक्त करण्यासाठी, दुःख सांगण्यासाठी जगाला जोरजोरात वाहत आहे. द लँड ऑफ फिश अँड स्टार्स. द पोएट सेज शी थिंक्स द रिव्हर इज होल्डिंग इट्स ब्रेथ. तिला असं वाटतंय की नदी आपला श्वास रोखून धरत आहे.
वन हॅज टू होल्ड वन्स ब्रेथ व्हेन ही ऑर शी इज अनेबल टू ब्रेथ वॉट डज नॉट वॉन्ट टू ब्रेथ. असं एखादं कधी करतं, एखादं माणूस असं कधी करतं की जेव्हा अनेबल टू ब्रेथ, शक्य नसेल श्वासोच्छ्वास घेणं, किंवा डज नॉट वॉन्ट टू ब्रेथ, किंवा घ्यायचाच नसेल श्वास, तर तो माणूस श्वास रोखून धरेल. द रिव्हर मे बी चोकिंग विथ गार्बेज. कचरा फुल भरलेला आहे आणि त्यामुळे कदाचित चोक होत चालली आहे, ती जाम होत चाललेली आहे. अँड इज नॉट एबल टू ब्रेथ, आणि त्यामुळे कदाचित तिला श्वासोच्छ्वास घेता येत नसावा. ॲज द रिव्हर इज सो फिल्दी. अजून काय झालं बघा, कचरा पूर्ण भरलेला आहे त्याच्यामध्ये. देअर आर नो फिश, आणि त्यामुळे तिथे फिश नाहीत, प्रदूषित झालेली आहे रिव्हर. इट इज डर्टी, खराब झालेली आहे, गलिच्छ झालेली आहे. द वॉटर इज नॉट स्पार्कलिंग इन द डे अँड कॅनॉट रिफ्लेक्ट द स्टार्स ॲट नाईट. स्पार्कलिंग चमकत नाही आहे दिवसाचं पण, आणि रात्री त्याच्यामध्ये स्टारसुद्धा दिसत नाहीत, रिफ्लेक्ट होत नाहीत. सो द रिव्हर इज इन सर्च ऑफ लँड. म्हणून रिव्हर काय करते, सर्चमध्ये, शोधामध्ये, कशाच्या, एखाद्या जमिनीच्या शोधामध्ये आहे. वेअर देअर इट कॅन फ्लो क्लीन, आणि जिथे ती स्वच्छ वाहू शकेल. इट विल हॅव फिश अँड वेअर इट्स क्लिअर वॉटर विल स्पार्कल इन द सन. तिच्यामध्ये मग मासेसुद्धा असतील, क्लीन वॉटर असेल, मासेसुद्धा असतील. असं लँड तिला शोधायचं आहे जिथे ती क्लीन वाहेल, तिच्यामध्ये मासेसुद्धा असतील, आणि ग्लिटर विथ स्टार्स, ती चांदण्याच्या प्रकाशातसुद्धा रात्री चमकत राहील, असा लँड तिला शोधायचा आहे. पुढे बघा काय म्हटलं आहे. द पोएट, पर्सनल रिस्पॉन्स बघायचं आपल्याला. द पोएट हॅज कनेक्टेड टू द नीड टू प्रिझर्व नेचर विथ द बिलीफ ऑफ पर्टिक्युलर कम्युनिटी अँड हर चाइल्डहुड मेमरीज. राईट डाऊन द मेजर्स यू वूड टेक टू कन्व्हिन्स द पीपल रिगार्डिंग द नीड टू कॉन्झर्व नेचर. आपल्याला या निसर्गाचं संवर्धन करायचं आहे, तर तुम्ही कशा प्रकारे स्टेप घ्याल निसर्गाचं संवर्धन करण्यासाठी, ते लिहायचं आहे. वी हॅव टू मेक पीपल ॲट लार्ज रिअलाइज दॅट वी आर अ पार्ट ऑफ द नेचर, नॉट अपार्ट फ्रॉम द नेचर. आपल्याला लोकांना समजावून सांगायचं आहे की आपण या निसर्गाचा एक भाग आहोत, पार्ट ऑफ द नेचर. अँड नॉट अपार्ट फ्रॉम द नेचर म्हणजे अपार्ट असणं म्हणजे वेगळं असणं. बघा आजचा माणूस काय समजू लागला आहे की आपण सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहोत, आपण या निसर्गापेक्षा खूप वेगळे आहोत. असं बिलकुलच नाही आहे. तर आपण निसर्गाचा एक भाग आहोत. निसर्ग आहे म्हणूनच आपण आहोत, लक्षात घ्या. आपण त्याचा एक घटक आहोत. त्यामुळे आपण सर्वश्रेष्ठ नाही, सर्वश्रेष्ठ आहे तो फक्त आणि फक्त निसर्गच आहे. म्हणजे आपल्याला लोकांना रिअलाइज करून द्यायचं, लक्षात आणून द्यायचं आहे की तुम्ही सुद्धा या निसर्गाचा भाग आहात. सेव्हिंग नेचर इज टू सेव्ह अवर सेल्फ. निसर्गाला वाचवणं म्हणजे स्वतःला वाचवणं आहे. निसर्गाला वाचवणं म्हणजे स्वतःला वाचवणं. निसर्गाचं संरक्षण म्हणजे स्वतःचं संरक्षण होय, असं आपल्याला इथे सांगायचं आहे. टू ब्रिंग अबाउट दिस रिअलायझेशन आय कॅन ॲड्रेस माय स्टेप्स टू आता हे करण्यासाठी, प्रत्यक्षात आणण्यासाठी मला 2 सेक्शनमध्ये काम करावं लागेल. पहिला सेक्शन कोणता आहे बघा. द फर्स्ट वुड बी द चिल्ड्रन. मुलं आहेत ज्यावरती मी काम करेन. सेव्हिंग वॉटर वुड बी द फर्स्ट थिंग टू टीच चिल्ड्रन. मुलांना काय शिकवायचं सर्वात पहिलं, तर पाण्याचा वापर कमी करणं, पाणी वाचवणं. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. स्टोरी टेलिंग, पोएम्स, सॉंग्स, गेम्स, कार्टून्स अँड कॅन इझिली ब्रिंग द कॉन्झर्वेशन आयडियाज टू यंग माइंड्स. आपल्याला इथे कॉन्झर्वेशन आयडियाज म्हटले बघा, इथे कॉन्व्हर्सेशन नाही आहे तर कॉन्झर्वेशन आहे बघा. कॉन्झर्वेशन आयडियाज टू यंग माइंड. अशा प्रकारे आपण त्यांच्यामध्ये बदल करू शकतो आणि निसर्ग संवर्धनाची आयडिया त्यांच्यामध्ये घालू शकतो. कोणत्या कोणत्या प्रकारे, स्टोरी टेलिंग, पोएम्स आणि सॉंगच्या माध्यमातून. आणि काय म्हटले बघा. आय वूड टेक माय आयडियाज टू स्कूल्स. शाळेमध्ये घेऊन जाईन, पार्क्समध्ये सांगेन, मॉल्समध्ये सांगेन अँड ट्राय टू स्प्रेड दिस टू यंग वन्स. आणि जे तरुण मुलं आहेत त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करेन. द अदर सेक्शन इज ऑफकोर्स द ॲडल्ट पब्लिक अक्रॉस इकॉनॉमिक अँड सोशल लेवल. दुसरं गोष्ट आहे ती पहिलं चिल्ड्रन सेक्शन आहे. दुसरं आहे तो प्रौढ लोक, जी कोणत्याही इकॉनॉमिकली कंडिशनमध्ये असू देत किंवा कोणत्याही सोशल लेवलमधले असू देत. द वेल ऑफ पब्लिक. बघा वेल ऑफ, जे श्रीमंत पीपल आहेत, मस्ट नॉट बी केअरलेस. निष्काळजी असता नाही. कशामध्ये. इफ दे कॅन अफोर्ड टू पे बिल्स दे कॅन वेस्ट रिसोर्सेस. बघा काही लोकांना असं वाटतं की मी बिल भरू शकतो म्हणजे मी वीज कितीही वापरू शकतो. ते सर्वथा चुकीचं आहे. तुम्ही पैसे भरू शकता, तुम्ही बिल भरू शकता, याचा अर्थ असा नाही की तुम्ही स्रोत आहेत, रिसोर्सेस आहेत, त्यांचा काय करायचं आहे, वेस्ट करायचं आहे, नाश करायचा आहे. हा हक्क तुम्हाला मिळत नाही. काही लोकांकडे पैसा आहे तर 4-4 गाड्या चालवतात. चुकीचं आहे ते. पेट्रोल हा रिसोर्स आहे आणि तो संपवणं
हे सर्वथा चुकीचं आहे. आय विल डू एव्हरीथिंग पॉसिबल, मी जे शक्य आहे ते करेन. आय विल यूज सोशल मीडिया टू स्प्रेड व्हेरियस मेसेजेस, आणि मी सोशल मीडियाचा उपयोग करेन की मेसेजेस पसरवण्यासाठी. पोएटिक डिव्हाइसेस बघूया. तर आपल्याला एक्झाम्पल्स लिहायचे आहेत फिगर ऑफ स्पीचेसचे. पहिले दिले आपल्याला ट्रान्सपोर्ट एपिथेट. कोणते आहे बघा, अ सॅड रेथ ऑफ ट्युबरोसिस. आता सॅड रेथ म्हटले, आता जेव्हा एखादा माणूस मरतो किंवा मरण पावतो, त्याची डेथ होते, त्यावेळी इतर लोक शोक करत असतात, दुःखी होत असतात. ही फुलं कधी दुःखी होतील का? तो हार कधी दुःखी होईल का? म्हणजे माणसाचं दुःख हे फुलांच्या मार्फत सांगितलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी जे दुःख माणसाचं आहे ते ट्रान्सफर कशावरती होतं? फुलांवरती. म्हणून हा काय झाला आहे? ट्रान्सपोर्ट इपिथेट झालेला आहे. द सॅड मॉर्नर्स. मॉर्नर्स म्हणजे कोण बघा? मोर्नर्स म्हणूया आपण. मोर्नर्स म्हणजे कोण? जे शोक करत असतात. हॅव प्लेस्ड द रेथ ऑफ ट्युबरोसिस ऑन द डेड. मृत व्यक्तीच्या वरती, ते मृत व्यक्तीच्या बॉडीवरती ते ठेवल्या जातात. कोण ठेवतं? मोर्नर्स ठेवतात. द इमोशन ऑफ सॅडनेस हॅज बीन ट्रान्सफर्ड टू द फ्लॉवर्स फॉर द इफेक्ट. आणि ही इमोशन्स जो आहे सॅडनेसचा, तो कुणाकडे आहे? मोर्नर्सकडे आहेत. जे लोक शोक करत आहेत, त्या मृत व्यक्तीचे जे नातेवाईक आहेत ते शोक करत आहेत, आणि त्यांचा जो शोक आहे तो फुलांमार्फत व्यक्त केलेला आहे. म्हणून या ठिकाणी ट्रान्सपोर्ट इपिथेट हा फिगर ऑफ स्पीच आपल्याला पाहायला मिळतो. पुढे बघा मेटाफॉर. टॉरंट ऑफ ग्रीफ. द रिव्हर स्वीप्स अलॉंग विथ ग्रेट स्पीड ॲज इफ इट इज पॉवरिंग द सॉरो. असं ती धावत आहे की जणू काय ती आपलं दुःख व्यक्त करत आहे. पर्सनिफिकेशन. द रिव्हर हॅज अ सोल. आता नदीला कधी आत्मा असेल का? द ह्युमन लाईक. आत्मा हे कुणाचं कॅरेक्टर आहे? ह्युमनचं आहे. ह्युमन लाईक कॅरेक्टर इज शोन टू द रिव्हर. नदीला आपल्याला काय केलेलं आहे? नदीवरती जणू काय ती सजीव आहे असं वर्णन केलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी झालं आहे पर्सनिफिकेशन फिगर ऑफ स्पीच. अशा प्रकारे आपण इथे हा व्हिडिओ थांबवतो आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करा. आवडला असेल तर नक्की लाईक करा. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्वांना फायदा होऊ दे. तुम्ही माझे व्हिडिओ बघताय, माझे टीचिंग एन्जॉय करताय, छान छान कॉमेंट देताय, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.